चला नेक्स्ट 11वा प्रश्न बघा. जून या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. हा जरा थोडा अवघड होता कारण मला वाटते गाईडमध्ये हे नाही आहे. जूनचं विरुद्धार्थी थोडा जरा बाहेरचा प्रश्न आहे हा, पण मी सांगते तुम्हाला आजपासून लक्षात ठेवा. जून या शब्दाचा अर्थ होतो निब्बर. जून म्हणजेच निब्बर, जून म्हणजे कठोर कडक, बरं का. जूनचा अर्थ काय होतो? जून तर महिना आहेच, बरं का. एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत. जून म्हणजे महिना, पण हा जो जून आहे ना त्याचा अर्थ आहे कडक कठोर निब्बर. मग त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल रे? तिथं दिलंय की पर्यायात आपल्या. कठोरच्या विरुद्ध काय येईल? पर्यायात आहे ना उत्तर. कुठलं राहिलंय? जून म्हणजे डिसेंबर येईल का? मग राहिला कुठला पर्याय? हे बाकीचे मी सांगितलं निब्बर आणि कठोर हा जूनचा अर्थ होतो, म्हणजे ते समानार्थी शब्द आहेत त्याचे. अरे मी तेच विचारलं, मग राहिला कुठला पर्याय? जोरात सांगा. मृदू. मृदू म्हणजे मऊ. आपण म्हणतो ना पोरगीले मऊ आहे बाबा, म्हणजे स्वभाव. काय? स्वभाव. मृदू मवाळ हे जूनच्या विरुद्ध शब्द आहे. कळालं? लक्षात राहील नक्की? ओके. 12वा क्वेश्चन बघा. खालील पर्यायातील जोड शब्द नाही असा पर्याय शोधा. आपले जोड शब्दाचा चॅप्टर आहे की नाही? जोड शब्द पाठ केलेत का? त्याच्यातले सांगा मग कुठले आहेत आणि कुठला नाही. आहे. धावत धावत आहे. धावत धावत कसं येईल रे? म्हणजे पाठांतर नाही. अरे काबाड कष्ट हा जोडून येणारे शब्द आहेत नाही. काबाड कष्ट, अंगडी टोपडी, बिन दिक्कत हे सगळे जोड शब्द आहेत. नाही कुठला मग? धावत धावत हा काय जोड शब्द नाहीये, बरं का. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. नेक्स्ट 13वा प्रश्न बघा. प्राणी व निवारा यांच्या चुकीच्या पर्यायाची जोडी ओळखा. घोडा तबेला, मधमाशी मोहळ, घूस बीड, ऋषी जंगल. करेक्ट आहे. कुठं राहतो ऋषी? मग जंगल म्हणते. मी आत्ताच म्हटलं ते चुकीचं आहे तरी म्हणते जंगल. ऋषी महामुनी कुठे राहतात? तपश्चर्येला. झोपडी त्यांची बांधतात बघा अशी गवताची. बघितले का नाही टीव्ही सिरियलमध्ये? ऋषी ते असे जप करत बसलेले असतात, मंत्र यज्ञ करतात. काय असतं त्यांच्या मागं? मग कुठे राहतात? जंगलाच्या झोपडीत राहतात. पण ते जंगलात कोण राहतं मग? प्राणी राहतात, हिंस्र प्राणी राहतात जंगलात, है ना. म्हणून घोडा तबेला बरोबर आहे, मधमाशी मोहोळ बरोबर आहे. घूस कुठं राहते? उंदीर कुठं राहतो? हे बाकीचं बरोबर आहे. तुम्ही जर घर आणि घरदर्शक शब्द जर पाठ केले असतील तर हे तुम्हाला सोपं जाईल. बघा नेक्स्ट. पुढील वाक्यात एकूण किती विरामचिन्हांचा वापर? शिवतेज लक्ष दे. बोट ठेव खाली तुझं. उत्तर सांगा नाही कुणी सुद्धा. एक टाकतले उत्तर सांगतोय मला. बाकीचे नुसते बसलेत निवांत. काहीच बोलायचं नाही, नुसतं गपचूप बसायचं माना खाली घालून, है की नाही. उत्तर द्यायला चुरस लावा ना एकमेकांमध्ये. मी माझं उत्तर बरोबर येईल का तुझं उत्तर बरोबर येईल. उत्तर सांगायला एक टाकतले आणि बडबड करायला बाकीचे सगळे. मग बघा. ताई म्हणाली किती उंच इमारत आहे ही? सांगा किती विरामचिन्ह येतील त्या वाक्यात. विचार करून सांगा. पर्याय बघा 3 2 4 1. आता खाली बघ दादा, पुढं सर. पोरांबरोबर ये की तर बसायला. एकटाच बसलाय मागं निवांत. 2 येतील का? कुठं कुठं काय येईल सांगा. बरोबर. हा हे बरोबर आहे तुमचं. पण मी अजून एक सांगते. जेव्हा एखाद्या
एखाद्याचं म्हणणं, एखाद्याच्या तोंडचं वाक्य असतं तेव्हा ते दुहेरी अवतरण चिन्हात लिहितात. कशात लिहितात? मग ताई म्हणाली तिथं स्वल्पविराम येईल. हां, काय म्हणाली? कितीपासनं दुहेरी अवतरण चिन्ह येईल? दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण आणि शेवटी काय येईल? उद्गारवाचक चिन्ह. मग किती झाले आता विरामचिन्ह? कळालं काय चुकलं ते? तुम्ही फक्त तेवढाच विचार केला. पण एखाद्याच्या तोंडचं जर वाक्य असेल, आता बघा, नेहरूजी मग काय म्हणायचे? मुले म्हणजे देवा घरची फुले. मग आता तिथं काय काय येईल सांगा बरं? नेहरूजी म्हणत की मुले म्हणजे देवा घरची फुले. सांगा आता किती वाक्य, किती विरामचिन्ह येतील त्याच्यात? नेहरूजी म्हणाल्याच्या पुढे स्वल्पविराम, कीच्या पुढं. हां हां, सगळ्यांनी विचार करा. त्याच्याकडे एकट्याकडे नाही कॉन्ट्रॅक्ट विचार करायचा, सगळ्यांनी करायचा आहे. आणि एखाद्याचं तोंडचं वाक्य असलं तर त्यात दुहेरी अवतरण चिन्ह. बरोबर. म्हणजे मुले म्हणजे देवाघरची फुले, त्या वाक्याला दुहेरी अवतरण चिन्ह द्यायचं. 2 झाली आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा किंवा उद्गारवाचक चिन्ह. मग किती आले? 3. समजलं काय चुकलं ते? आदर्श झोपायला लागली का? नाही ना? मग दे की उत्तर, दे की. निवांत बसलायस, तुझी पण जबाबदारी आहे उत्तर द्यायची. असं केलं तर ओळीनं प्रत्येकाला एक एक उत्तर विचारलं तर चालेल का? मग दिवसच संपल मग 10 प्रश्नांना, आहे की नाही? नेक्स्ट. शरदने प्रकाशाची कळ काढल्याने सुस्वभावी मनाच्या सुनीलला कळ लागली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता? कोणता मग अधोरेखित आहे? कळ. पहिला कळ का दुसरा कळ? दुसरा कळ. मग सांगा मग काय अर्थ आहे? भांडण, गुप्त किल्ली, चक्कर का वेदना? वेदना. करेक्ट आहे. पहिलं जे कळ आहे ना, शरदने प्रकाशची कळ काढली. कळ म्हणजे काय काढली? भांडण काढलं. आपण म्हणतो ना कळीचा नारद, म्हणजे सुरुवात. पहिली जर कळ तुम्हाला अंडरलाईन केली असती नंदिनी तर काय उत्तर आलं असतं? कळ काढली, भांडण. पण दुसरं जे कळ आहे ना, सुनीलला कळ लागली म्हणजे त्याला वेदना झाल्या. त्याचा अर्थ काय झाला दुसऱ्या कळीचा? वेदना. समजलं? म्हणून इथं उत्तर आहे 4. 2 जर पहिलं जर उत्तर कोणी लिहिलं असेल तर ते चूक आहे. किंवा असा पण प्रश्न येईल की तुम्हाला पहिल्याला पण अंडरलाईन केले कळ आणि दुसऱ्या पण कळीला अंडरलाईन केले आणि कंसात दिले भांडण कळ अनुक्रमे. मग काय उत्तर येईल? कळालं? प्रश्न कसा पण फिरवला जाऊ शकतो, फक्त तुम्हाला त्याच्यातलं टेक्निक समजलं पाहिजे. काय समजलं पाहिजे सायजी? कसा बी फिरू द्या प्रश्न, आपलं नॉलेज परफेक्ट पाहिजे त्याच्यातलं. विरामचिन्ह म्हणली ना, किती बी प्रश्न फिरवून विचारू द्या, आपलं डोकंच तिथं लावलं पाहिजे आपण. समजतंय का? स्कॉलरशिप म्हणजे बुद्धीचा खेळ आहे. आपली बुद्धी योग्य ठिकाणी आपल्याला वापरता आली पाहिजे. विरामचिन्हांची नावं माहिती आहेत, त्यांचे प्रकार माहिती आहेत, पण जरा फिरवला प्रश्न की कळत नाही, मग काही उपयोग नाही. त्याच्यासाठी आपण प्रश्नपत्रिका सोडून घेतलेल्या आहेत. वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे कसे विचारतात ह्याचा तुमचा अभ्यास झालेला आहे का नाही? आहे ना? हां, ठीक आहे. 16वा प्रश्न बघा. रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. शेतकरी आपल्या 2 मुलींची लग्न करता करता डॅश डॅश. डोळ्यात धूळ फेकणे, डोळ्यात खुपणे, नाकी नऊ येणे, नाक उडवणे. काय येईल 4 पैकी वैभवी? येस, करेक्ट आहे. काय आहे? नाकी नऊ येणे. काय त्याचा अर्थ रे? नाकी नऊ येणे म्हणजे एखादं काम करता करता दमून जाणे, है की नाही? मग आपण म्हणतो ना, बापरे मला या भांड्याचा ढीग घासता घासता नाकी नऊ आलाय, म्हणजे दमछाक होणे अगदी. मग शेतकरी काय करतो? 2 मुलींची लग्न करता करता त्याला नाकी नऊ येतात, म्हणजे तो दमतोय, त्याला त्रास होतोय त्या गोष्टीचा, असं नाकी नऊ येणे. वाक्प्रचार जे आहेत ना, त्या धड्यावर आधारित हा प्रश्न होता. वाक्प्रचारात घरी गेल्यावर वाचा, पाठ करा राहिलेले, नुसत्या माना हलवू नका, हो म्हणून करा खरंच. 17वा क्वेश्चन बघा.
खालील वाक्यातील उद्देश भाग कोणता? आणि वाक्य दिलंय, आकाशात काळे ढग जमा झाल्यावर मोर थुई थुई नाचतो. आपल्याला उद्देश आणि विधेय आहे की नाही मराठीमध्ये? उद्देश म्हणजे काय? त्या वाक्याचा कर्ता. आणि विधेय म्हणजे काय? राहिलेलं वाक्य. कर्ता सोडून जे राहिलेला आहे पुढचा भाग तो सगळा असतो विधेय. काय असतो? विधेय. मग कधी कधी तुम्हाला विधेय विचारतील, ह्या वाक्यातलं विधेय सांगा. तेव्हा काय करायचं? विधेय ओळखताना कर्ता तेवढा बाजूला काढायचा आणि उरलेलं वाक्य काय करायचं? विधेय म्हणून घ्यायचं. पण आता ह्या वाक्यात काय विचारले तुम्हाला? उद्देश. मग कोण असणार इथं? त्या वाक्यातला कोण? कर्ता. पर्याय बघा, मोर, आकाशात काळे ढग आणि मोर थुई थुई नाचतो. अरे देवा, अरे उद्देश म्हटले मी, सुरुवातीचा भाग, वाक्याचा सुरुवातीचा भाग. हा, काय उत्तर येईल? ते मोर थुई थुई नाचतोय पुढचा भाग आहे ना बाळा. मग ते काय झालं? ढगच्या पुढचं वाक्य काय झालं? जोरात सांगा. विधेय. कतली तुझं पण चुकलंय का? का बरं चुकलं? उद्देश आणि विधेय घेतलेलं आहे आपण. मग नेक्स्ट